मोठे मोठे गार केले गावांमध्ये नामोरे खडा हिंमत मध्ये जीवागडी हे असं सगळं मला पाहिजे दिल थांब के सामने राडा वना पुढे मला काय गणपती बाप्पा बाहेर कोणाचा आवाज बोलण्याचं काम नाही तेवढं फक्त या ठिकाणी आलं पैसा आलं असं जमा अगं मी 8 महिने झालं याच्यासाठी झोपेला दररोज बायकोसोबत भांडण मला भारी करायची पण साथ उठवायला आज आपलं मैदान हो आपल्याला काय माझ्या चाली मला स्केलचं काही समजत नाही पण घेतो मी आवाज काढणार येऊन जाऊया आजी रावल्या रावसाहेब तू आई लव यू दर मंडळी आजचा पवित्र दिवस 18 पगड जातींचा जमातीचा एकमेव राजा बादशाह माझा छत्रपती झाला आणि त्याचा आज शिवराज्याभिषेक दिनाचा दिवस आणि त्या आज माझ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आज माझा दैवत श्री दुर्गाप्रिय यांच्या प्रांगणामध्ये 2026 चा प्रांगणातला 2026 च्या हंगामातला पहिला कार्यक्रम दुर्गाप्रियाच्या प्रांगणात गोवाचं बोललं याच्या मुद्दा 16 गेल्या वर्षी काय ना बोलू आज एवढं मुंबईमध्ये फ्री मध्ये भाडं आज या रंगाचा हॉल आहे बँकेट आहे याचा 80,000 रुपये भाडा तिथं दुर्गाप्रियाच्या लेकरांनी हे केलेलं आयोजन त्याला बरे थांबवलं दुर्गाप्रियाच्या लेकरांनी केलेलं आयोजन एक त्याला नाश्ता एक त्याला चाय आमच्यासाठी जेवण अरे मुंबईमध्ये असं कुणीच कुणासाठी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो आलेल्या रसिकांना चाय नाश्ता आणि त्यातल्या त्यात खवं आपल्या लोकांनी खव्याचा कार्यक्रम केला असला आरती झाल्याचं पसंती पुढच्या वर्षी इथं प्रति भरायला काय बोलायचं का दुर्गाप्रियाच्या लेकरांच्या संयोजनामध्ये दुर्गाप्रियाच्या जमल if you can do it माझ्या बाबा छापायचा नाही 80 बाप्पाचा एकुलता एक सत्य बायकोचं एकुलता एक आपल्या छापायचं ना तुम्ही काय थांबायचं आजचा दिवस पवित्र दिवस माझा राजा शिवछत्रपती झाला आणि हे पवित्र दिवस याचा औचित्य राखून आज दुर्गाप्रिया चरणी हा कार्यक्रम होतो आहे तर एक सद्गुरुकुलम मंत्रकुलम
सद्गुरुवाक्यं मोक्षगुणं सद्गुरुकृपा या ठिकाणी तुम्ही सगळ्यात जवळचे आहात, पण काही नावं घेणं गरजेचं आहे. 2 मिनिटात नावं घेतो. पांडुरंग चरणी देह जावो हा जीवन, विठुराया चरणी देह जावो हा जीवन. मंडळी, हे सगळं लवकरात घडून हे पर्यंत या मुंबईमध्ये मी बघितलं. अरे तर पारायण होतं, अरे बाप्पा काला होतो, सप्ताह होतो, 4-4 दिवस शर्मा माऊलींसारखं कीर्तनकार आज जगाचं नाव. अहो ते येतात, हे गोपाप्रिय माऊली प्रतिष्ठानच्या लेकरांचा फोटो काढतात ना, एका बाजूला साहेब अधिकारी, एका बाजूला पोरं सगळं गोरगरिब पोरं सगळं लाखो रुपये कमवणारे, आणि सगळे हा जमाना बाटली भरायच्या टायमाला एक पंढरपूरचा नाद करणारी ही सगळी माती आली. आणि म्हणून तुमच्या चरणाशी पांडुरंग ठिकाणाला गगनाच्या नगरीवर या घडून कसा येऊन येडू तुझा डोंगर चढून ये नामा ये नामा पांडुरंग चरणी देह जावा झिजून, विठुराय चरणी देह जावा झिजून. भक्तीचा हा दिवा कधी जाओ ना विझून.
विठोबा कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर इरशाद इरशाद कभी मेरी याद आई शुभो तो दिल से तेरे पुकारा कर फिर भी मैंने आवाज नहीं दी तर गडग्यावर चल आणि पुकारा कर आपला असंच चालणार माऊल्या दसऱ्या आपण ह्याच सगळ्या आणि ह्याच्या सगळ्या जमत नाही या बरे आज तरी आता बरं फालतू बोलतो नाही वाईट नाही बोलतो का ऐका पांढरा असतात ना सगळ्या होईल हो विनोद फटकरी गावली नवरात्र फरमाईश आहे मंडळाविषयी तुम्ही जबाबदार
साक्षीला तुम्ही आहे. फसलं नाही, फसलं नाही. हा. तर म्हणतात, हा म्हणतात, आता बुवा आमचा पाडवा सगळा घालून येतील. वर म्हणतील, लाल सलवार काय ते ढगायला लागलं. ते काय असं नाही. लाल घालून येतील. बुवा, इट्स नॉट लाल. फसवलं ते फसवलं. अरे बुवा, काय 17 वर्षाचा लालच घालून एवढा पैसा कमवतो ना मी. आम्ही शिलाई आहे. 2-3 ड्रेस माझा कमी. मला म्हणतात त्या लालचं म्हणतात पिवला गाडी. आणि हेच बोललं, मी यांची बायको धुवायला तुला आणणार. हे मी काय चुकीचं बोललो? हा? आपण वाईट बोलतच नाही हो. एका पिवळा तर हिनाक्या. पिवळा कशात करी? गाडीत चटणी जास्त टाकली. सगळं घर तरी म्हणतो पद्मालू डाळी चटणी टाकली आणि पिवळे अशी कशी बैल. अरे तुरेवाला आहे मी आज. आणि पिवळे झाले तर धुवायचं आहे नाही. काय रे शक्तीवाले तुम्ही. अजून काय बोलले मला. अरे माफ बोलले. नाव गणाचं गोंडाईचा आणि सुसाधना पुढच्या वर्षी तुझ्यावर बघायला बोललो होतो. जमणार नाही. पब्लिक बोलते राहावना दाखवलं पाहिजे. नाव गणाचं गोंडाईचं देवाच्या हुकमानं नव्याने साठायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत वाटायचा. पवत माझ्यासारखा गरीब घराण्याचा पोरगा हे जे शकुंतला बघायला आले कोणी मोठ्या घरातली पोरं नाही. गावावर डोंगराला आले, जे काय हाताला काम येते ते काम केलं, कष्ट केले, पण वाडवडिलांनी जी रीत परंपरा ठेवली. गणपती ठेवला, पालखी ठेवली, आता रात्रीला जायचं आहे, गुढीपाडवा आहे. या सगळ्या रीत परंपरा जपणारा हा कोकणातला पोरगा मुंबईवरच्या गावाला आईला फोन केला आहे. काही असू दे, आपली परिस्थिती गरीब असू दे, पण आपला गणेशाचा उत्सव, गणपती बाप्पाचा उत्सव हा धूम धडाक्यात झाला पाहिजे. मी कर्ज काढेन, मी वाहन जाईन, पण हे आहे हा गणेशाचा सण उत्तम झाला पाहिजे. जो 2023 चा वापर तुम्ही 2024 बोला. विचार हा किती आहे हीच काही नाही बरं. देणारा आहे आपला लंबोदर. काढवड तरुण सारी करतो मी सोया, पण बरोबर सारखं मातर सजते घर. रसण चलताय काय हळू समाने गणपतीया, रसण चलताय काय हळू गवाय गणपतीया. तुझ्या गौराईला भराला आणि सणाला रसण चलताय काय हळू गवाय गणपतीया. मला काय म्हणतात माहिती,
पद्धत आहे पॉईंट पहिलाच कवर झाला पाहिजे गळ झाला पाहिजे गवळण मग त्याच्यानंतर सगळं ऐका तरी ऐका इकडे सांगतो एवढं सगळं भाऊन मला म्हणतात पेसूर बोला एवढं सगळं बोलून म्हणतात तुझी शक्ती द्यायची लायकी नाही बोला अरे आपण काय करेगा तो करेगा काय तो राणा होणार कदमानो राणा होणार तुला नाही तुला नाही आपला असंच आता करा 4 4:30 ऐकत असते तर वरचं ये आडवं ये चांद तारों में नजर आए तुम्ही गाडी लय भारी म्हणता खरंच भारी म्हणता डॉक्टर साहेब 2-3 शाहीर आहेत त्यांचा त्यांना मध्ये वाजवता मला कॅन्सर होतो आला बघितलं पैसे विकास करते आता किती काय विकास सुखाचं बनलो आणि लग्न घेत कुठलं कुठलं मी आता चला ते म्हणतो आपण मी तिकडे 500 रुपये आले स्मित लागला रे बाबा तुझा असा आपण आमच्या भुवन समोर रुपये काढलाय गेल्या वर्षी वाढले ना लागला रे बाबा तुझा असा फुला भोवती घालून फिरत्या अरे फुला भोवती घालून फिरत्या हा भुंगा फिरतो कसा चमक तारों से नजर आए चेहरा तेरा हाथ जोड़ोनी हिरनोनी जुड़वा पिया शायद सुंदर गाणं गायलेलं आहे परमेश्वराने निरोप दिलेले आहे की पाप वाढलेला आहे आणि हे पाप वाढताना माझ्या लेकरांना किंवा बापाच्या लेकरांना वाचवण्यासाठी तुम्ही या आणि शाहीर तुमचा हा भागच आहे प्रकारे देवाचा भाग देत असतो त्याप्रमाणे भाग होतो मला वाटतं तुम्ही दुर्वापुरीचा गण साजरा करा कारण विजय मोहनची लेखणी मला माहिती आहे पण हरकत नाही तुम्ही गण लावून लावले येतं काय प्रॉब्लेम नाही हात जोडोनी हिरनोनी दुर्वापुरिया शुभळ संपूर्ण सिद्धिस्या शुभकार्या विकास करते मला या पासून लागलं पण 1 वर्ष झाले हात जोडोनी हिरनोनी दुर्वाप्रिया सुफळ संपूर्ण सिद्धिस्या शुभकार्या सुखी संभाळ तू सर्वांना माझ्या मोरया हात जोडोनी हिरनोनी दुर्वाप्रिया
तुम्ही आदर एवढा लांबून थँक्यू सो मच. हे बंधन तो प्यार का बंधन है, हुआ मेरे करण अर्जुन आहे क्या म्हणजे आहे हुआ शिवाजी को काय शिवाजी को काय क्या म्हणता खाली तू घुसळ का काय खाली तू बोलतो आमच्याकडे खाली तू काय म्हणत काय का बोलतो हो ऐका सांग हो ऐका बरोबर जेव्हा मी बोलेन ना तेव्हा लोकांना ऐकू येतो नंतर ऐका लोकांना ऐकायला नाही मिळत त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय करा पण जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना ऐकायला तर म्हणे झाले त्यांना बोलायचं भारे तुम्ही सगळं शेतकरीच आहे लोकनी इसार जोकार शिळो फालका तर मी तुले बोलाय फाळाला हात लावूनच असतो घासूनच असतं आपला डॉक्टर बुवा जाग्यावर ना खटक्यावर जाग्यावर पडते यार शीघ्र काय बोलते आपण तो ते म्हणतात शब्दाचा जादूगार भाई अरे अंडू करू समजा हो कल्पनू अरे एवढी गाणी हिट झाली का अंडू म्हणतोय मी मग अरे 10 वर्षात 40 गावांची गावदेवाची गाणी केली 40 गावाची गावदेवाची गाणी अरे आशीर्वाद कुठं झाला बरोबर आहे तर मेरे करण अर्जुन आएंगे प्रेमाची बोलत राहिली आता म्हणजे तू काय करावा तर हो म्हणतात की प्रेमाची बोलत घर क्षमा फसवलं काय त्यानं फसवलं नाही बिचाऱ्या त्या श्रीकृष्ण फसवलेलं नाही प्रेमाची गाव उत्तम होती मी पण प्रेमाने पण प्रेमाचा सल्ला श्रीकृष्णाला घड्या करायच्या राधाला प्रेम करायचं श्रीकृष्णाला अंतरातून करायचं पण घड्या करायच्या पण ते थोडे करण्यामध्ये पावित्र्य असतं यांचं काय होतं कमरेच्या खालचं नको लाभोरे बोलत आणि वाईट बोलवण्याची ही कलगी तुला एवढा पुराण पासून आलेला आहे राधा कृष्णाचा तुम्ही सांगितलं की आदिमाईची बाजू तुम्ही मांडायची मी श्रीकृष्णाची मांडायची शंकराची मांडायची मग ती बाजू मांडताना वाईट नको तुम्ही आज किती उत्तर दिलं तुम्हाला चांगला रिस्पॉन्स होता पैसे पण खूप भेटले पण चांगलं गाव ना तू दुसऱ्या बाजूला कोकणाच्या लग्न म्हणा गाव नाही भात म्हणतात कोकण एक नंबर तर काय तुमच्या मागण्या तर उपवास धरून गावा धरून काय सेफ्टू सेफ सिक्युअर येत आपल्या हेच आपण कसं राहता येणार आपण गावठी गोवा ओ डॉक्टर गोवा आपण गावठी गोवा उपवास धरून गावावरून आले नियनवानी बरोबर आहे काय म्हणतो भक्त्या कुणाचं ऐकून बाई हुरळून जाऊ नको काय पुढं अरे नीती मत्तेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको चुकीचं लिहू नको एक सल्ला आहे 3 बहिणीचा भाऊ आहे 3 बहिणीचा भाऊ आहे 3 बहिणीचे लग्न भावाने केले वेळेला बाप झाला त्यांचा एकच गोष्ट आहे शक्ती तुला म्हणजे नुसतं साला नाही शांत बसा समान कुटुंबाचा भाग आहे तर मंडळी आमचा आपल्या घरात मोबाईल व्हॉट्सअप इंस्टाग्राम अजून काय फेसबुक ट्विटर मेनी मोर या सगळ्या गोष्टी बायका लागल्या कामाला लागल्या पॅकेज पोरींना करता चांगलं मिळतं पोरींना पण मिळतं पण पोरींना पॅकेज भेटल्यानंतर आमच्या पोरींमध्ये कॉन्फिडन्स आला कारण मी आर्थिक लेडी आहे ह्याच्यापासून माझा काय अर्थ आहे अगं बाय तसं नसतं 5-60 वर्ष झालं इकडनं दुकान लागलं मुलगा ऐकं व्हायला लागलं तमाशा लागतं जडा वाकडा होता पण माझा घर घरी बघा होता डोंट चीट हिम अरे कधीतरी पैसे घेत असेल तू तोंडाला मास लाव पण सोडणे का नाही असतो अरे फळाभावा असून ते नवरा आहे धगड आहे वट पौर्णिमेला त्याच्याच नावाने आपल्या वडाच्या पूजा करायची आहे त्याला घालायचं म्हणून घटस्फोटाचं प्रमाण या आमच्या शिकलेल्या बायकांमध्ये जास्त आहे शिकलेल्या पुरुषांमध्ये जास्त आहे अरे आमचा बापूस फळा होता आईच पिढी होती अरे संसार केला 67 वर्ष
कॉन्फिडन्स नव्हता, त्यांना पॅकेज नव्हते, त्यांना इन्क्रिमेंट नव्हता, त्यांना माहिती आहे बाहेरची वाट बंद आहे, संसार विकास करायचा आहे, आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगली. आणि म्हणून एक गवळणीनो सांगतोय देवा ध्यानात हे बंधन तो यार का बंधन हो उपवास धरून भरत्या कोणाचं ऐकून बाई ओढून जाऊ नको. अगं नित्य मध्येचं गणित मोठं चुकीचं लिहू नको, चुकीचं लिहू नको. तुझ्या डोळीवर पदर शोभतोय भारी, खाली तो ठेवू नको. तुझ्या डोळीवर पदर दिसतोय भारी, खाली तू ठेवू नको. हो ऐका, परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात हा भाग यावा आणि बेस्ट तुमच्या प्रश्नाचं उत्तर पडावं. कारण गेल्या वर्षी सदानंद घराण्याचा प्रश्न आमच्या संदीप मोरे वाचा मी पडलो, मी म्हणजे माझ्या गुरु मी पडला प्रमाणे सांगण्याची पडलो. मग अशा मोठ्या शहरांचे प्रश्न कोणाला भारी वाटतात, भारी वाटतात आणि मोठेपणाने आणि त्यांचं मान्य करतो. आज आता मोठेपणा ते माझ्यावर नाराज आहे. तर त्या सद्गुरूंचं नाव आहे योगेश्वर याज्ञवल्क्य. याने कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. तर त्या सद्गुरूंचं नाव योगेश्वर याज्ञवल्क्य. योगेश्वर याज्ञवल्क्य तुमच्यापासून उत्तर. आता माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षी मध्ये बदलला प्रश्न. होय बदलला, मान्य आहे. पण तुम्हाला 7 फुल मार्क माझ्या आठव्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मान्य करून घ्या, टेन्शन घेऊ नका. माझा प्रश्न तोच की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर झाला म्हणजे तुला, तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बहिणाऱ्याला कोणी वरदान दिलं. एवढं सांगायचं आहे की शेतकऱ्याला सांगितलं आकडी कोयती जर तुझ्या कमरेला बांधलीस आणि तू जर शेतात गेलास तर तुला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठलं संकट येणार नाही. हा वर हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. हे एका राजाला देवाने दिलेला एवढी तुम्हाला कोड दिलेली आहे. अजून जर कोड पाहिजे तरी मी देऊ शकतो, तुम्ही सांगा फक्त, तुम्ही तयारी करा. आता प्रश्न फक्त एका त्याचं मोकळ्याचं घातो, नंतर फरमाईश देतो. दीवाना मैं तेरा दीवाना, लावा ध्यान देऊन उघडं कान. हो श्रीमान, हो निकम, ऐका. शरद अनर्व पवन कमळ हातून फणस माझ्या समोर का निकम. गाडी नंबर 15 वासल पवन भाया स्वामी याचे कंडक्टर राजेश निकम. पिवळी करणारी पिवळे का, यांना असलं पिवळे पुढेच का आवडतं. ठीक आहे तरी पंचाला ते काय बोललेलं आहे.
सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या लेख तुला सरून गावन या लेखी ज्या घरात हा खिदळण्याचा आवाज आला, बायकोच्या मुलीच्या हासण्याचा आवाज आला, जगातला सगळ्या श्रीमंत घरते, जगातला सगळ्या श्रीमंत घरते, बाकी माझ्या नजरेत बाकी सगळे मुली, ज्या मुलींना इथं हसण्याचा भागण्याचा स्वातंत्र्य आहे, जी मुलगी आयुष्यात आली, तिची 5वी झाली, 5सा झाला, कोणी वयात आली, बापाच्या आणि 80च्या काळाच्या नुसार होतं. हे जग असं आहे. काय होतं लेकीचं लग्न होतं, 21 घराचा 21 फुलांचा उभार माहेरचा आणि 21 फुलांचा उभार सासरचा करणारी ही लेक, आणि हिला समर्पित गाणं विकी पलाटची फरमाईश. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुला सरून गावन, लेक त्रिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक त्रिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक त्रिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन. त्यांच्यावर नाही गाणं काढलं होता बोलतो. अहो तुम्ही कमावताना खाता करते इज्जत ठेवा ना. लेक सुखाचं नंदन मन, लेक गारव्याचं चंदन. आदिश्री रणजित पोतेकर, गाव साखर, खेड तालुक्यातले 100 रुपये पारितोषिक. तर तुम्ही ज्या घरात आलात, तुम्ही कमवता, तुम्ही खाता, नंतर दाताला तुम्ही असं कसं त्या ताटात गाणं करता? मराठी बोललं पाहिजे ना. मग काय म्हणतो, ह्या मराठी मुलगा राखायचा भाषेचा सन्मान. अरे माय मराठी आहे. ह्या मराठी मुलगा राखायचा भाषेचा सन्मान. नाही तर घेऊन तुमची रिक्षा चालतो भयाचं गुमान. नाही तर घेऊन टॅक्सी रिक्षा चालतो भयाचं गुमान. पुन्हा येईल काय कसं